चला आता आपण चिकनची भाजी करू। कांदा टाकलाय मी आता फ्राय करायला। कांदा चांगला लाल होतोय। कांदा चांगला लाल झाला का मग त्याच्यामध्ये चिकन धुवून घेते तोपर्यंत। 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, टमाटे टाकले, थोडा लसूण टाकला, त्यानंतर थोडं चांगलं परतून घेते मसाला। आणि मसाला चांगला परतून झाला का मग तो काढते। आता तोपर्यंत होऊ द्या चांगला मसाला। काढून घेतला मसाला आता मी। मग मसाला टाकून थोडं लसूण आणि अद्रक कुटून घेते, कारण चिकन शिजायला टाकते त्यासाठी। आणि इकडं मसाला काढून घेतलाय मी। थोडंसं अद्रक आणि लसूण ठेचून घेते पूर्ण। चांगलं ठेचून घेतलं का मग टाकते चिकन। मसाला दळून घेते तोपर्यंत मिक्सरमध्ये। आता चिकनमध्ये कांदे टाकले, अद्रक लसूण टाकला, हळद टाकली, मीठ टाकलं, चिकन टाकलं। चिकन चांगलं थोडंसं वाफवून घेते। थोडं वाफलं का पाणी सुटते त्याला, थोडं पाणी टाकते। पाणी टाकून थोडंसं हलवून घेते चांगलं। त्यानंतर थोडंसं गरम झालं का थोडं हलवून घेते व्यवस्थित। चिकन हलवल्याच्या नंतर मग थोडं गरम झालं का मग आता आपण कुकरला पाणी टाकलंय आता मी। आता झाकण लावायचं। झाकण लावून घेते कुकरला। थोडंसं उकळी आली का मग झाकण लावते। पाणी टाकते, अजून भरपूर पाणी झालं त्याच्यात। कुकरला झाकण लावून घेते। 3 शिट्ट्या घेते आता याला चिकनला। आणि मग भाजी बनवायला घेऊ आपण। आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहे। कढाई ठेवली भाजीला। मसाला टाकलाय मी आता त्याच्यात। बघा आता मसाला पूर्ण परतून घेतला। हळद टाकली, लाल तिखट टाकलं, काळा मसाला टाकला। काळा मसाला टाकला। आता फ्राय करते चांगला मसाला, तेल सुटोस्तोवर। छान तेल सुटू द्या त्याला चांगलं। थोडं मीठ टाकलं। चांगला मसाला परतून घेते। मसाला परतून झाल्यावरती थोडी कोथिंबीर टाकली त्याच्यात। थोडं चिकनचं सूप टाकलं म्हणजे तेल सुटतं चांगलं। आणि आता चिकन टाकलं त्याच्यात। चिकन टाकून आता त्याला मी थोडं हलवून घेते। चिकन टाकून थोडं हलवून घेते आता चांगली भाजी। मस्त चांगलं परतून घेते चांगलं। मग त्याच्यात ते सूपचं पाणी टाकते व्यवस्थित। मग असं वाटतंय मस्त उचलून घ्यावा आणि खावा, इतकं टेस्टी वाटतंय। बघायला पण छान वाटतंय। तुम्ही पण बनवा असं मस्त। आता चांगलं फ्राय करून घेते चांगलं मस्त। आणि मग ते जे पाणी आहे सूप तेच त्याच्यात टाकते। तर बघा आता त्याच्यात ते चिकनचं सूप आहे पाणी, ते टाकते त्याच्यात। आता मस्त त्याच्यामध्ये ते सूप टाकून घेते पाणी मस्त।
आता याच्यातलं थोडंसं सुकं मी फ्राय काढून घेते मस्त, आणि मग त्याच्यात जे सूप आहे ते टाकते, जे थोडं फ्राय पण होईल आणि थोडी भाजी पण होईल. आता हे सुकं काढून घेतलं मी थोडं. आता याच्यात मी जे आपलं सूपचं पाणी होतं ते टाकलं त्याच्यात. आता याच्यात मी लिंबू पिळला, कोथिंबीर टाकली आणि फ्राय काढली. भाजी तयार. याच्यात कोथिंबीर टाकली, बघा भाजी किती छान वाटते. तुम्ही करून बघा, खाऊन बघा.